अवैध धान्य साठा, मोहोळच्या तहसीलदारांचा वाटेत येणाऱ्यांचा काढूकाटा, मगरूर भाषाशैलीमुळे तहसीलदारावर जिल्हाधिकारी कारवाई करणार का? दैनिक कटुसत्य आणि वृत्तदर्पणने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये अवैध धान्यसाठा कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर मोहोळच्या तहसीलदारांनी जबाबदार अधिकारी या नात्याने या प्रकरणाची गांभीर्याने न घेता उलट हा अवैध धान्यसाठा उघडकीस आणणाऱ्या प्रसार माध्यमांवर आणि प्रतिनिधींना धमकावण्याचा प्रयत्न केला। अवैध धान्य गोदामाला मोहोळ तहसीलदारांचे अर्थपूर्ण अभय या मथळ्याखाली दैनिक कटुसत्याने धडाकेबाज वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर बिथरलेल्या तहसीलदारांची जीभ घसरली आणि त्यांनी चक्क लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरच आक्षेप घेत माझे काम स्वच्छ आहे, तुम्ही काहीही बातम्या दिल्या तरी मला फरक पडत नाही, मी आपले बघून घेईन अशी मरगूर भाषा एका राजपत्रित अधिकाऱ्याच्या मुखातून अशा प्रकारे बाहेर पडले। या संदर्भातील त्यांचे वक्तव्य आपणच ऐका। सांगेल ना किती राहिलेला माल कुठे गेला तो सांगेल ना, माझ्या चित्रीकरण आहे आणि तुम्ही मला वारंवार ह्या गोष्टी विचारू नका जे काय असले की द्या माझ्याकडे तुम्हाला काय हवं आहे, कुठलं फुटेज पाहिजे वगैरे, नाही का? तुमच्या समोर चाललेलं आहे ते काय लपवायचे तुझं धंदे मी करत नसतो। तुम्ही जे बातम्या वगैरे तयार करता ना आणि मला काय त्या बातम्याचा फरक पण पडत नाही, कारण कसं आहे जे चोऱ्या करतं ना त्याला फरक पडत असेल, काम चुकारपणा करतो ना त्याला करत असेल फरक, खोटे नाटे आरोप लावणे वगैरे मला काय फरक पडत नाही। तुम्हाला माहित नाही का त्याला तुम्हाला कोर्टात सिद्ध करायला होतो ना। वृत्तदर्पण आणि कटुसत्याच्या टीमने हे प्रकरण धसास लावल्यामुळे वेळ मारून नेणाऱ्या अधिकाऱ्यांनी अखेर चिंचोळी एमआयडीसीतील पंचांना समोर घेऊन या गोदामाचे सील तोडले आणि गोडाऊनची पाहणी करून रीतसर पंचनामा केला। परंतु पंचनाम्याच्या संदर्भात प्रतिक्रिया देण्यास तलाठी आणि पुरवठा निरीक्षकांनी टाळाटाळ केली। आचारसंहिता असल्यामुळे मी बोलू शकत नाही असे बालिश उत्तर त्यांनी दिले आणि तेथून काढता पाय घेतला। त्यानंतर साठेबाज निलेश दैठणेकर वृत्तदर्पणशी बोलताना म्हणाले, दबाव घालून किंवा फसवणुकीचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्या खातीर मी माझ्या गोडाऊनची तपासणी केली असता सर्व साहेब लोक, पुरवठाचे साहेब लोक, पत्रकार लोक पंच समक्ष गोडाऊन खोलले असता माझ्या गोडाऊनमध्ये त्यांना माझ्या गोडाऊनमध्ये बाजरी हे आणि मका हे एकमेव माझं असं धान्य गोडाऊनमध्ये मिळालेलं आहे। तर त्या गोडाऊनमध्ये माझं काही नसताना माझ्यावर खोटा आरोप करून माझ्या गोडाऊनची सील करून माझ्यावर बद्दल खोटी अफवा पसरवली की माझा काळा बाजार धान्याचा आहे। माझा असा कुठलाही काळा बाजार नाही आहे, मला वारंवार फसवण्याचा प्रयत्न होतो, ह्याची पोलीस डिपार्टमेंटनं दक्षता घ्यावी। गोडाऊन ज्या दिवशी माझं सील झालं त्या दिवशी मी माझ्या घरच्या संगत हॉस्पिटलला होतो की माझ्या घरच्यांना खंडणी मागण्याचा प्रयत्न केला की दमदाटी केली की तुमचा असा आहे की तिथं काळा बाजार आहे, आम्ही फसवू तुमच्या मुलाला आणि त्यात अडकवून तुमच्या मुलावर वारंवार आम्ही गुन्हे दाखल करून त्याला आम्ही मोका वगैरे लावू, अशा धमक्या मला वारंवार देण्यात आल्या समक्ष माझ्या घरच्यांना। माझा व्यवसाय हा चिंचोली एमआयडीसीत आहे। माझ्याशी काम करणारे लेबर हे दुसऱ्या कंपनीतले आहेत, त्यांना ज्या टायमिंगला कामाची सवड मिळते त्या टायमिंगला ते येऊन काम करतात आणि पूर्ण लेबर हे माझे बिहारी आहेत। त्यामुळे आणि मी स्थायिक रहिवासी सध्या मी वैरागमध्ये आहे, त्यामुळे मी इथलं काही काम येता जाता पाहत नाही, जी काय आहे ती मी लेबरच्या माझ्या हातात विश्वास खातीर मी त्यांच्या हातात दिलेला आहे, ते सर्व माझे लेबर काम पाहत आहेत। माझा आडत व्यवसाय आहे, माझ्या आडत व्यवसायामध्ये माझं गहू, तांदूळ, ज्वारी, मका, बाजरी किती विदाऊट GST आहे ते अनाज म्हणून ह्यात मोडलं जातं आहे आणि मी अनाजाचा व्यवसाय पहिल्यापासून मी करतो आहे 2013पासून। त्याचे माझे पूर्ण डॉक्युमेंट्स मी संगत घेऊन आलेलो आहे, IT रिटर्न्स, GSTचं रजिस्ट्रेशन्स, माझा उद्योग आधार, माझं शॉप ॲक्ट लायसन, माझं APMCचं लायसन, माझे सर्व डॉक्युमेंट्स आणि मी हे गोडाऊन जी भाड्यानं रेंटने घेतलेलं आहे त्याची नोटरीपत्र बी घेऊन मी संगत आलेलो आहे। व्यवसाय आहे, मी व्यवसायामध्ये व्यवसाय करत असताना कॉम्पिटेटर आहे, कॉम्पिटेटर कोण आहे मला माहीत नाही आहे माझा, किंवा माझे कॉम्पिटेटर अनेक आहेत, कारण की मी एक युवा व्यावसायिक आहे किंवा मेक इन इंडियाच्या नावाखाली मी अनेक व्यवसायात मी अनेक इंडस्ट्रीजचा अभ्यास करत आहे। हे सर्व गोष्टी मला फसवणुकीचा पूर्ण प्रयत्न आहे। माझे सर्वात म्हणजे ह्यावर मला वारंवार त्रास होतो, पण ही जी पातळी गाठलेली आहे ती पूर्ण खालची पातळी गाठलेली आहे। माझं बदनामीचं पूर्ण षडयंत्र रचून माझ्या व्यापारात माझे नुकसान कसं व्हावं, तर फक्त बदनामी करूनच माझं नुकसान होऊ शकतं, ही त्यांनी षडयंत्र नसून हे माझ्यावर बदनामी करण्यासाठी हे खोटा गुन्हा नोंद केलेला आहे। ह्यापूर्वी केलेलं नाही, ही जी माझं कृत्य केलेलं आहे ही फर्स्ट कृत्य इतकं घाणेरडं केलेलं आहे, फर्स्ट कृत्य घाणेरडं केलेलं आहे। ही माझी बदनामी करायच्या मार्केटमध्ये की निलेश काळा बाजार करतो किंवा करत नाही आहे। त्यांनी माझ्या गोडाऊनच्या आजूबाजूला बाहेर माझ्या गोडाऊनच्या बाहेर गहू तांदूळ आणून टाकला आहे पूर्ण मला फसवणुकीचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। माझ्या गोडाऊनच्या बाहेरही आणून टाकलेला आहे की मला पूर्ण फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर गोडाऊनच्या बाहेर माझ्या लेबरने टाकलेला आहे का ती ऑलरेडी काम चालू असताना बाहेर सांडलेलं आहे का कोणी मला फसवण्याचा प्रयत्न करण्यासाठी बाहेर आणून टाकलेला आहे।
ते माझा व्यापार आहे. माझं पुणे, मुंबई, गुजरात, अहमदाबाद, पूर्ण कर्नाटक लाईन, विजापूर, बल्लारी पूर्ण माझा व्यापार चालतो. माझ्या व्यापारासाठी मी कुठेही लोडिंग करतो, कुठेही अनलोडिंग करतो. ऑल इंडियात माझा व्यापार चालतो. मी कुठेही लोडिंग करून कुठेही विकण्याचा मला तो अधिकार आहे. आणि माझं हे पूर्ण पणनचं लायसन असल्यामुळे त्या पणनच्या लायसन थ्रू मी पूर्ण माझ्या घरी व्यक्ती आलते काही की आम्ही पोलीस आहे, असं आहे तसं आहे म्हणून त्यांनी बोलले. पण ते कुठले पोलीस अधिकारी वगैरे कोण नव्हते. आम्ही शहानिशा केली त्याची. आमचे वकील वगैरे घेऊन, आमचे भाऊ नातेवाईक घेऊन जाऊन आम्ही शहानिशा केली की त्याने आम्हाला पूर्णपणे खंडणीचा त्यावर काय गुन्हा वगैरे दाखल केलेला नाही आहे. कारण की अजून सुद्धा आमचे घरचे त्या गोष्टीच्या सदम्यात आहेत. त्यामुळे आम्ही कुठले काय ॲक्शन घेतलेलं नाही आहे. त्वरित आम्ही त्या गोष्टीवर ॲक्शन घेऊ. आणि आमचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या गोष्टीमध्ये कुठल्याही शहानिशा न करता, आमच्यावर चौकशी कुठलीही न करता, कुठलीही शहानिशा न करता, कुठल्याही अधिकाऱ्याला समोर बोलवून कुठलाही शहानिशा न करता माझी खोटी बातमी व्हायरल करून माझ्यावर बदनामी केलेली आहे. माझा व्यापार आहे, माझे बिल आहेत, मी सगळे डॉक्युमेंट्स घेऊन आलो. IT रिटर्न्स 2013 पासून आहे. मी लाखो रुपये IT रिटर्न्स भरतो. एक युवा उद्योजक म्हणून माझा सत्कार करण्यात आलेला आहे. माझं स्टॉक रजिस्टर, डाग मिळवही माझे सगळे इथनं लिहिलेलं आहे. स्टॉक आहे का तुमच्याकडे? नाही आहे माझ्याजवळ इथं काय आता. स्टॉक आहे का तुमच्याकडे? नाही आहे माझ्याजवळ इथं काय आता. स्टॉक आहे का तुमच्याकडे? नाही आहे माझ्याजवळ इथं काय आता. जी काय आहे ती माझ्या पुढील कारवाईत मी दाखल करून माझं काय असेल ते म्हणणं तिथं देतो. केवळ बदनामी करण्याच्या उद्देशानेच माझ्यावर हा आरोप होत आहे असे दहिटणेकर यांनी शेवटी सांगितले. तू रडल्यासारखं कर, मी मारल्यासारखं करतो या समीकरणाप्रमाणे तहसीलदार आणि धान्य साठेबाज बोलताना दिसत आहेत. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात धान्याचा काळाबाजार करणारे मोठे रॅकेट असल्याने कोण कोणाचा मेळ लागू देत नसल्याचे दिसत आहे. शहर आणि जिल्ह्यात आज अनेक कुटुंबांना धान्य मिळत नसल्यामुळे त्यांना अर्धपोटी जीवन जगावे लागते. उपासमारीने तडफडणाऱ्या गरिबांच्या तोंडातील घास पळवणाऱ्या या चोरांच्या टोळीला जेरबंद करणं गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले, मोहोळचे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्यावर कारवाई करणार का? कोट्यावधी रुपयांचे धान्य रातोरात गायब करणाऱ्या रॅकेटचा कॅप्टन पोलीस शोधून काढणार का? आपली बाजू मांडण्यासाठी आचारसंहितेची भीती घेणाऱ्या तलाट्यांचे कान उघडणार कधी? मोहोळच्या तहसीलदारांच्या अर्थपूर्ण आशीर्वादामुळे तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांना रेशनचे धान्य मिळत नसल्याचे बोलले जात आहे. दैनिक कटुसत्य आणि वृत्तदर्पणच्या दणक्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे. अवैध धान्यसाठा प्रथम दैनिक कटुसत्तेने उघडकीस आणल्याने महसूल विभागाची भ्रष्ट साखळी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर शिंतोडे उडवू लागली आहे. गरिबांच्या तोंडचा घास पळून गबरगंड बनलेल्या टोळीचा गॉडफादर पोलीस शोधतील का? या रॅकेटला जेरबंद करण्याची मागणी होत आहे.